हाय, मी मीनू आणि आज आपण बनवत आहोत शेजवान चटणी. विदाउट प्रिझर्वेटिव्ह, विदाउट केमिकल्स, घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथे मी 10 ते 15 काश्मीरी लाल मिरची घेतली आहे. त्यांना मधातून कट करून त्यातल्या बिया आपण काढून घेतो आहे. शक्य होतील तितक्या बिया आपल्याला या मिरचीमधून काढून घ्यायच्या आहे. आता इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या मिरच्या आपण या पाण्यामध्ये टाकून देतो आहे. मिक्स करून याला 2 मिनिटं झाकून ठेवतो आहे. त्यानंतर आपण या मिरच्यांमधलं पाणी काढून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता मिरच्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. नंतर मिरच्या थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची पेस्ट बनवून घेतो आहे. आवश्यकता असल्यास यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याची स्मूथ अशी पेस्ट आपण बनवून घेतो आहे. त्यानंतर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी एवढं लसण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालून यामध्ये आपण जी काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट केलेली आहे ते टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. यामध्ये 2 मोठे चमचे मी रेड चिली सॉस घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा व्हिनेगर आणि अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून यांना तेल सुटतपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 कट करून मिरची टाकलेली आहे. परत याला 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्या. आणि इथे आपली एकदम साधी सोपी घरच्या घरी बनणारी पण चवीला अतिशय उत्तम लागणारी शेजवान चटणी बनवून रेडी झाली आहे. ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.